नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कोड विथ सॅनिटी. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जे मुख्य 12 बदल झालेले आहेत त्याबद्दल आपण इथे जाणून घेऊयात. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा शासन दिनांक 28/6/2024 आता देण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये पण काही महिलांकडे पुरेसे डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांना हा फॉर्म भरता येत नव्हता. ठीक आहे, नुकतंच ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे अशा महिलांना हा फॉर्म भरण्यासाठी खूप कठीण जात होतं, जेणेकरून त्यांच्याकडे राशन कार्ड त्यांचं नाव आणखी त्यांनी ॲड केलेलं नाही किंवा आतापर्यंत त्यांचं नाव ॲड झालेलं नाही, तर त्यांना हा फॉर्म भरता येत नव्हता आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र पण नव्हतं. तर अशा महिलांसाठी पण आता त्यांनी पण हा फॉर्म भरू शकता. त्यांच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे शासन निर्णय काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी मान्यता दिलेली आहे. ठीक आहे, तर 1 नंबरचा मुद्दा आहे कुटुंबाची व्याख्या काय आहे. ठीक आहे, सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील. म्हणजेच इथे आहे कुटुंब, याचा अर्थ पती पत्नी व अविवाहित मुले मुली. ठीक आहे, अविवाहित मुलगी पण हा फॉर्म भरू शकते त्या कुटुंबामधील. ठीक आहे, तर 2 नंबरचा मुद्दा आहे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे. मित्रांनो, तिसरा मुद्दा असा आहे की परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येत आहे. त्या महिलेकडे नसेल तर त्या महिलेच्या पतीचे पण इथे डॉक्युमेंट्स चालणार आहेत. ठीक आहे, तर पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, ठीक आहे, हे पण आणि मतदान कार्ड हे पण इथे ग्राह्य धरण्यात येत आहे. ठीक आहे, चौथा पॉईंट आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येत आहे. तर मित्रांनो, पोस्टातील बँकचा जो आपला खाता आहे त्याच्यामध्ये आता तो पण आपण इथे अपलोड करू शकता. तर आपला 5वा मुद्दा आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे. देव ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, आशा सेविका, आपले सेवा केंद्र आणि CSC सेतू केंद्र बंधूंकडे जाऊन पण तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर ठीक आहे, आपण हा पॉईंट पण आपण इथे क्लिअर केलेला आहे. तर आपला आहे 7वा पॉईंट केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ PFMS-DBT प्रणालीद्वारे प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान, पोषण, मनरेगा, PM स्वनिधी, JSY, PMMVY व अन्य अशा योजना यामध्ये तुमचं अगोदरच पार्टिसिपेशन आहे. जे तुम्ही फॉर्म भरलेला असेल अगोदर, हा जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र असतील, ज्यांनी हे मनरेगा, PM स्वनिधी हे जे फॉर्म अगोदर भरलेले आहेत, त्या ज्या महिला असतील या फॉर्ममध्ये जर पात्र असतील तर त्यांना पण हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे मित्रांनो. कारण सरकारकडे तुमचा जो डेटा आहे तो अगोदरच पोहोचलेला आहे. तुमच्या केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. ठीक आहे, तर तुम्ही हा ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलेकडे सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. ठीक आहे, तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन देऊ शकता. जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन पण भरा. ठीक आहे, तर मित्रांनो, हा आपला 8वा पॉईंट आहे ज्याच्यामध्ये आहे की ग्रामपंचायतमधील आपल्या जे ग्रामसेवक असतील,
जे कृषी सहाय्यक असतील, ग्रामस्तरीय समिती असतील, त्यांनी ही समिती तयार करून स्वतः हा फॉर्म महिलांचा, जे गावातील महिला आहेत त्यांचे हा फॉर्म भरून घेण्यात येण्यासाठी त्यांना शासनाने कळवले आहे, ज्याच्यामध्ये आपण ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक रोजगार व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापना करण्यात येत आहे. ठीक आहे. आणि सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सचिव अंगणवाडी सेविका राहतील. ग्रामसेवक आणि सदस्य सचिव अंगणवाडी सेविका ह्या समितीसाठी मुख्य आहेत. हे तुमचे फॉर्म घेतील आणि ऑनलाईन पद्धतीने भरतील. ठीक आहे. समितीच्या सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. हे फॉर्म भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका, ग्रामस्तरीय जे कर्मचारी असतील त्यांना हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण चला आपल्या 9व्या पॉईंटकडे वळूया. तर आपला 9वा पॉईंट आहे, ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीची प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गावचावडीवर वाचन करण्यात यावे. ठीक आहे. ते ग्रामस्तरीय समितीमार्फत म्हणजे ग्रामपंचायतमध्ये अंतिम लाभार्थी म्हणजे तुमचं जर लिस्टमध्ये नाव आलं असेल, ठीक आहे, अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गावचावडीवर वाचन करण्यात यावे. म्हणजे जर कोण पात्र असेल किंवा कोणाचे डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील अशांची एक लिस्ट येईल आणि त्या लिस्टमध्ये तुमचे नाव कळून जाईल की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये काही मिस्टेक आहेत जे किंवा आणखी फॉर्म हा पेंडिंग आहे. ही तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये लिस्ट लागणार आहे. त्या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता तुमचं नाव आलेलं आहे किंवा नाही. ठीक आहे. येथे प्रसिद्ध करण्यात यावी. अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला ही यादी पाहण्यास मिळेल. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकत प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे. म्हणजे तुमच्या जर समजा फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम आलेला असेल तर ग्रामसेवकांना सांगा, ते तुमचा फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या असतील तर ते दुरुस्त करून देतील. त्याच्यानंतर तसेच डुप्लिकेशन टाळण्यात यावे. म्हणजे डबल फॉर्म कोणाचा होऊ नये यासाठी पण त्यांनी प्रयत्न करतील, जे अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक असतील ते. त्याच्यानंतर आपला शासन निर्णय 10वा काय आहे, दिनांक 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अ+अ व ब वर्ग महानगरपालिकांच्या वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समिती ऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आता अ+अ व ब वर्ग महानगरपालिकापुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी. म्हणजे सर्व जे काही तुमच्या महानगरपालिका आहे तिथे जाऊन हा तुम्ही फॉर्म भरू शकता. हा फॉर्म ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया इथे आपला 11वा पॉईंट काय आहे, तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात यावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात यावे. मित्रांनो, 12वाचा मुद्दा आहे हा आहे ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, CSC सेतू सेवा केंद्र व अन्य जे कोणी फॉर्म भरण्यासाठी या स्त्रियांना मदत करत आहेत त्यासाठी आहेत. प्रत्येक जे सक्सेसफुल जर फॉर्म होत असेल तर त्या प्रत्येक फॉर्म मागे यांना 50 रुपये भत्ता देण्यात येत आहे. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.